राणा राणा येतो मी नंतर. अरे काय नाही ते मी आपलं. अरे चलता है, अरे शादी के बाद सब चलता है. ए तू बस. अरे बस अरे बस. ते अरे मी आपलं काय नाही खरंच. अरे मी तुला काय विचारले काय? मी आपलं तुम्हाला भूक लागली असेल म्हणून घेऊन आलो खायला. पण इथं तुमचा संसार पहिलेच सुरू आहे की. चालते चालते, एक नंबर, एकदम जाक. ये तुम्ही चालेल. अरे बस. काय राहणार वहिनी जेवण चालत वाटतं. हो अरे तुम्ही बस की 2 घास खाऊन घे. नाही नको ते पिठाचा डबा द्यायला आलो. तुम्ही नवा संसार थाटलाय आवडलं नाही पण असू दे. राणादा वहिनी ते गिरणेड दळाप घेऊन यायचं नाही काय. आमच्या वहिनीला त्रास द्यायचा नाही. भाकऱ्या करून करून हात दमतील त्यांचा. वहिनी आमच्या रानादाचं खाणं लय दांडगा आहे काय. नाही मी एक काम करतो माझ्या बायकोला सांगतो भाकऱ्या करायला. नाही नको, मला येतात ना भाकऱ्या. अहो तुम्ही शहरातली माणसं, तुम्ही चपाती करणारी, भाकऱ्या लय अवघड असतात बघा. नाही नाही, सवयीनं जमेल मला सगळं. तुम्ही या ना, बसा जेवायला. नाही नको जातो. नको काय. अहो तू बस. अहो अरे जेवल्याशिवाय तुला पाठवणारच नाही मी. बस तू. जरासच द्या. हा अरे मी जेवून आलोय. अरे खा की. तुम्ही घरचं रोजच जेवता, आज माझ्या हातचं खाऊन बघा. खा. एक नंबर झालं बघा. असलं पिठलं मी आयुष्यात कधी खाल्लं नाही. मस्त. वहिनी अजूनही भाकरी की बघ तुला पण घे की. घ्या. राणादा लय भारी वहिनी आणलीच गाड्या. मला तर डबल डॉटरी लागल्या. वहिनी बी मिळाली आणि बहीण बी मिळाली. अरेच्या मी आलतो दळप द्याला. तिकडे गिरणीकडे बायको वाटत असतील. काय मदत लागली तर मी येतो 2-4 दिवसांनी पीठ घेऊन. हा येत जा. सच्चदा, मी सोडतो, चल तुला. येतो. चला येऊ राणादा. वहिनी चल. झाक झाला बेत. आपल्या दोस्तांचं पोट भरलं की कसा आनंद मिळतो ना. घरातल्या करत्या बाईचा आनंदही हाच असतो की तिच्या हातचं सगळ्यांनी जेवावं आणि तृप्त व्हावं. तुम्ही बी घ्या की. समद्या भाकऱ्या संपल्या आता. त्यात काय, मी परत करते. नाही नको. कशाला. तुम्ही दमला असशीला. उगाच थांबिलो मी त्यासनी. आणि मी बी ना बघता समजा भाकऱ्या संपून टाकल्या बघा. तुमचा विचारच नाही आला माझ्या डोक्यात. एवढं काही नाही, मी परत करते ना. चाचा तुम्ही दमला असशीला. काय करायचं. हा द्या मी करतो भाकऱ्या. तुम्ही? होय. नाही नको, मीच करते. अहो नको कशाला. अहो मी बघितलंय कसं करतात ते. बघणं आणि करणं यात फरक असतो. मी करते. अहो काय होत नाही. आणि चुकलं तर तुम्ही हाय की शिकवायला. हो पण असू द्या. काय गणित जुळना माझं. अहो समज जमतंय कसं ते भाकऱ्या थापायला जमत नाही. नाही मी करतो.
मी शिकवते. हो असू द्या, मी करतो, तुम्ही सांगा मला. अहो शिकवते मी. या हे बघा. घ्या. नको तुम्हीच भरवा. ते जमतंय का बघूया. या तुम्ही बसा. साहेब येते तेवढ्यात. बसा. कुठल्या तोंडानं माफी मागू हेच कळण असं झालंय. माझा पोरगा असं का वागायलाय ही कळण असं झालंय. पर लय चुकीचा वागलाय माझा राणा. तुमची अवस्था कळतीये मला. काहीतरी केलं पाहिजे ना. लई समजवलं पण ऐकायलाच तयार नाही. असे कसे ऐकायला तयार नाही. इतक्या विश्वासानं आम्ही आमची मुलगी तुमच्या घरात दिली. तुम्ही काही करा पण त्यांना इथं परत घेऊन या. उद्या मांडव परतावणी करायचा विचार आहे. त्या निमित्तानं दोघांना बोलवून काही समजावलं तर. लई समजवलो. आता कसं समजवायचंय तेच कळण असं झालंय. आपण काय बी करून राणा भाऊजीसनी घरी घेऊन येऊ. आम्ही समजून सांगतो राणा भाऊजींना. असं झालं तर फार बरं होईल. आता राणा भाऊजी काय ऐकत नाहीत. तेव्हा तुम्ही तरी तुमच्या पुरीला जरा समजून सांगा. म्हणाव शेतात राहणं लई अवघड असतंय. आपल्यासारख्या शहरातल्या माणसांना जमत नाही ते. नाहीतर तुम्ही एक काम करा. तुम्ही तुमच्या पोरीला घेऊन डायरेक्ट घरीच जावा. म्हणजे मागणं राणा भाऊजी बी आपोआप घरी येतील बघा. अहो नुसतं राहणं नकोय आम्हाला. आमच्या थोरल्या सुनबाईं सकट हवाय राहणं आम्हाला. हा म्हणजे तेच हो. हे म्हणतात तसं मांडव परतनीला बोलवू आणि तवाच समजून सांगू. आम्ही समजून सांगतो राणा भाऊजीसनी. पण असं शेतात राहणं काय बरं दिसत नाही बघा. ठीक आहे. आम्ही शेतात जातो आणि समजवायचा प्रयत्न करतो दोघांना. समजवायलाच पाहिजे. कशी राहत असेल माझी मुलगी तिथं कोण जाणे. आपण भाकऱ्या थापतो का नाही तसंच आहे या शेणीचं. हे बघा, हे शेण घ्यायचं, हा असा गोळा करायचा आणि भाकरी सारखं थापायचं.
हे बघा असं 2 दिवस सुकवायचं, मग त्यावर आपलं जेवण बनतं. हा, आणि त्याची राख होती ना, त्या राखेनं भांडी घासली की भांडी कशी चकाचक होत्यात, आणि त्या राखेत थोडं मीठ घातलं की राखुंडी तयार होती. त्यानं दात लई भारी साफ होतात. ते तुमच्या पेस्ट सारखं काय केमिकल नसतं त्यात. अरे वा, मला हे माहीतच नव्हतं. मस्त आहे. अंजू, आई, कशी आहेस बाळा? मी एकदम छान. चल, मी तुला घर दाखवते. चल चल. बसा तुम्ही. आई, ये. बस. अंजू, इथं राहतेस तू एवढ्याशा खोलीत? आई, छोट आहे पण घर आहे ना. अंजू, तू राजवाड्यात राहावं असं नाही म्हणत आहे ग मी, पण खरंच इथं राहणं गरजेचं आहे. आई, आता हेच माझं घर आहे. एक बाप आहे म्हणून मला जे वाटतंय ते सांगतो राणाजी. तुम्ही घरी परत जा. अहो सगळे तिकडे आतुरतेने वाट बघताय. काका, अहो समज कळतंय मला, पण मला नाही जाता येणार. पण का? काहीतरी कारण असेल, ते कारण तरी सांगा. वहिनी, या घरात तुम्हीच थोरल्या राहणार. विश्वास ठेवा माझ्यावर. या घरात तुमच्या जागेला अजिबात धक्का लागणार नाही. तुम्ही याच खोलीत राहणार. पाहिजे तर मी माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ घेतो. बघा, तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्हाला कसं कळणार ना? काळजी करण्याचं काय बी कारण नाही, एवढंच सांगतो मी. मला अजिबात पटत नाही. अगं, आदर्शवाद वगैरे सगळं बोलायला ठीक असतं ग, पण जरा प्रॅक्टिकली विचार कर. तुला खरंच सोपं वाटतं हे सगळं? आणि राणाजींना वाड्यात जायचं नाहीये ना? ठीक आहे, आपल्या घरी चला, तिथं आपण राहूया. आई, बरोबर नाही दिसणार ते. राणाजींनाही नाही आवडणार. लोक काय लोकांचा विचार करू नकोस. अगं, आम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाही का? नाही पटणार राणाजींना. मग तू चल. आई, अगं राणाजींना सोडून मी कशी हो? लग्न झालंय आमचं. हे काही नाही अंजली, तू इथं राहायचं नाहीस म्हणजे नाहीस. आई, आई प्लीज. बाबा, जा. आई, तुम्हाला राग येणं साहजिकच आहे म्हणा, पण मी हे मुद्दामून नाही केलं. गरज होती म्हणून केलं. कसली गरज? तेच तर विचारतोय ना आम्ही. खरंच सांगतो, मला सांगता येणार नाही, पण तुम्हाला मी एक शब्द देतो की अंजलीबाईला कसला बी ताप होणार नाही. तुम्ही जसं त्यांना जपलं, मी बी तसंच जपेन. इथं या खोलीत कसे जपणार आहात राणाजी तिला? आई, अगं खरंच इथे काही अडचण नाही. ते दिसतच आहे की आम्हाला. इंदू, राणाजी, एक विनंती आहे, निदान तेवढी तरी पूर्ण करा. अहो असं काय बोलताय तुम्ही? सांगा की. उद्या मांडव परतवणी आहे. बाकीच्या रीतीभातीप्रमाणे तीही पूर्ण करूयात. निदान त्या निमित्तानं तरी उद्या आमच्या घरी आहे. एवढं तरी ऐका आमचं. तुम्हाला काय वाटतंय? कसंही तुम्ही सांगा. चालते, आम्ही येतो, पण फक्त मांडव परतावणीसाठी.
इंदू अगं झाली का तयारी? आमटीत मीठ व्यवस्थित घातलंयस ना? तुझ्या हातनं जरा जास्तच पडतं म्हणून सांगते. तुम्ही सांगितले तसे सुपाऱ्या आणलेले आहेत. असं काय करतेस आई? अगदी व्यवस्थित मीठ घातलंय मी आज हं? आणि स्वयंपाक झालाय माझा. अंजलीशी झाला का फोन? हो झालाय, थोडा वेळ देतो म्हणाली. आता अंजली आली ना की मी तिला जाऊच देणार नाही. राणाजींना पण चांगलं खडसावणार आहे. अंजलीचं लग्न यासाठी करून दिलेलं नाही आम्ही. इंदू समजावून सांगायचं, खडसावण्याची भाषा नको. ओ का नको? अंजलीचं लग्न तिनं शेतात राहावं म्हणून करून दिलेलं नाही बरं का आपण. अगं पण ते शेतात का गेलेत याचं कारण माहित नाही आहे ना आपल्याला. अगं तू उगीच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. आई अगं आपली अंजू कशी राहतीये, कुठं राहतीये हे मी पाहिलंय. तू पाहिलं नाहीयेस, नाही तर तूही असंच म्हणाली असतीस. अगं हो, पण आनंदानं करतायत ना. ते काही का असे ना, पण तिची अवस्था आता मला पाहवत नाही. इंदू, राणाजींच्या घरच्यांची परिस्थिती तशीच आहे, त्यांनाही याचं दुःख आहेच ना. आता प्रतापराव आणि गोदा काय येत आहेत, सगळे मिळून यातून काहीतरी मार्ग काढूया. आता आणखी काय समजावणार राणाला? लग्ना दिवशी एवढं सगळं समजावलं सगळ्यांनी, दुसऱ्या दिवशी गोदाक्का बी जाऊन आली तरी बी ऐकलं नाही, तर आता ऐकतोय होय. ಇದು ನೋಡ್ರಿ, ಆ ರಾಣ ಈ ಮನೆಯೊಳಗ ಬರ್ಲಿಕ್ಕನು ಬೇಕು. ಅವನ ಜರಿ ಈ ಮನೆಯೊಳಗ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ನಮ್ ಇಬ್ರುಗ ಈ ಮನೆಯೊಳಗಿಂದ ಹಕಳ್ನಾರ. ओ काय म्हणते तो या? आपण म्हणतोय ते राणा अजिबात यायला नाही पाहिजे घरात. का? राणा भाऊजींनी काय वाईट केलं हो तुमचं? राणा भाऊजी या घरात आलंच पाहिजे. यायलाच पाहिजे. राणा म्हणजे माझं कोकरू. ते जर घरात आलं तर आमचाच फायदा आहे. तसा सगळ्यांचाच फायदा होईल सुनबाई. राणा घरात आल्यावर मला बी हाकलणार नाही ना आब्या. पण त्यांच्या संगती बयान आहे आली पाहिजे. राणा भाऊजी जर त्या मास्तरडी बरोबर येणार असत्याल तर ते या घरात नाही आलं तरी बी चालत. पर मग मांडव परतवणीला समद्यांनी समजावलं आणि राणा त्याचं मन पागळलं तर? आम्ही समोर असल्यावर त्यांचं मन पागळणारच की, पण आमासनी पाहिजे तसं. म्हणून तर आम्ही जाणार आहे मांडव परतावणीला. मी बी येतो. नको, तिथं घोळ करायची लई वाईट सवय तुम्हासनी, काही गरज नाही. सुनबाई तुमच्या चांगल्यासाठी एवढं झटतोय, पण तू बी त्या आब्यासारखी मला हाडतूड करायला लागली. आम्ही जर खरंच हाडतूड करायला लागलो तर 2 मिनिटं पण टिकायचं नाही हा तुम्ही या घरात. अहो ते समज मरू द्याव. ताई साहेब तुम्ही मला सांगा, तुम्ही त्या मांडव परतवणीला गेल्यावर करणार काय हायसा? करणार काय? या मास्तरडीला कायमच तिच्याच घरी पाठवून देणार. भित्यापाटी ब्रह्म राक्षस कसा लागतोय ते बघाच आता. म्हणजे आता काय तुला समजा सांगत बसायचं का? सांगितलं की काम होत नाहीत, झालं की कळलंच. माझी काय मदत लागणार असेल तर सांग सुनबाई. काकासाहेब तुम्ही एक काम करा, 4 टाइम गिळा आणि गप पडा. आता जे काय करायचं ते फक्त आम्ही करणार. मांडव परतावणीचा लई चांगला चान्स गावलाय आम्हाला, सोडणार नाही त्यो. अजिबात सोडायचं नाही. ಅದು ಭಿತ್ಯಾ ಪಾಠಿ ಮಗ ಬ್ರಹ್ಮ ರಾಕ್ಷಸ म्हणतात नाही तसं. भित्यापाटी ब्रह्म राक्षस